नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण नवीन शेळीपालन कशा पद्धतीने सुरू करावे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, आज शेतीला जोडधंदा म्हणून कोणता व्यवसाय सर्वात फायदेशीर आहे असं जर विचारलं तर अनेकांचं उत्तर असं आहे की शेळीपालन. कमी गुंतवणूक, कमी जागा आणि मिळणारा नफा मोठा नफा असतो, यामुळे हा व्यवसाय सध्या लोकप्रिय आहे. अनेक नवीन तरुण किंवा शेतकरी बांधव हा व्यवसाय अर्धवट माहिती घेऊन सुरू करतात आणि त्यानंतर अडचणीत येतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन शेळीपालन व्यवसाय शून्यातून कसा सुरू करावा याची A to Z माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गोठ्याचं नियोजन कसं असावं, कोणत्या जातीची शेळी निवडावी आणि मुख्य म्हणजे शेळ्यांना आजारापासून कसं वाचावं, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचं योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. शेळीपालनामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मग एक मुक्त संचार पद्धत, जिथे शेळ्यांना दिवसा चारण्यासाठी मोकळं सोडलं जातं, आणि दुसरं म्हणजे बंदिस्त शेळीपालन, म्हणजे जिथे शेळ्यांना 24 तास गोठ्यातच ठेवून चारा दिला जातो. हा प्रकार सध्या व्यावसायिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरत आहे. आता मित्रांनो, हा व्यवसाय फक्त मांस उत्पादनासाठी करायचा आहे की पैदास पिल्ले विकण्यासाठी करायचं आहे, याच्यावरती आपलं इन्कम अवलंबून असणार आहे. सुरुवातीला मित्रांनो, कमी शेळ्यांपासून, उदाहरणार्थ 5 ते 10 शेळ्यांपासून आणि 1 बोकड यापासून आपण करू शकता. आता पाहूया मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शेळ्यांना गोठा, ऊन, पाऊस आणि जंगली प्राण्यांपासून वाचवण्यासाठी गोठा कशा पद्धतीने असला पाहिजे. तर मित्रांनो, गोठा नेहमी पूर्व पश्चिम दिशेने असावा, जेणेकरून सकाळी आणि संध्याकाळी कोवळं ऊन आत येईल आणि हवा खेळती राहील. साधारणपणे जमिनीपासून 2 ते 3-4 फूट उंचावर जाळी असावी. गोठा चहूबाजूने जाळीने फिट असावा. अशा पद्धतीने मित्रांनो गोठ्याची नियोजन असावं. साधारणपणे एका शेळीला 10 ते 12 स्क्वेअर फूट जागा लागते. गोठ्यामध्ये खाद्यासाठी गव्हाणे आणि पाण्यासाठी हौद असावा. तुम्ही निवडलेल्या शेळ्यांच्या जातीवरती अवलंबून तुमच्या महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या उत्तम जाती आहेत, त्या मित्रांनो जाती आपण निवडून मग शेळीपालन करावं. तर साधारणपणे 10 शेळ्यांपासून आपण सुरुवात करू शकता. तर त्याच्यामध्ये पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीच्या शेळ्या चांगल्या प्रामुख्याने राहू शकतात, तर ती म्हणजे मित्रांनो उस्मानाबादी. आणि समोर आपणाला दिसत आहे ह्या टोटल सर्व उस्मानाबादी शेळ्या आहेत. तर ही आपल्याकडची सर्वात लोकप्रिय आणि काटक जात आहे. रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असते मित्रांनो यांची, आणि जुळी पिल्ले देण्याचे प्रमाण जास्त असते. त्याच्यामुळे उस्मानाबादी शेळीपासून आपण सुरुवात करू शकता. त्याच्यामध्ये मग तुम्ही लहान पाठींपासून करू शकता किंवा मोठ्या शेळींपासून करू शकता. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये दुसरी एक अशीच चांगल्या क्वालिटीची जात आहे, ती म्हणजे संगमनेरी शेळी. ही जात दूध आणि मांस या दोन्हीसाठी चांगली मानली जाते, म्हणजे चांगल्या क्वालिटीची असते. त्याच्यामध्ये तिसरी जात आहे बोर. ही जात आहे ती दूध आणि मांस या दोन्हीसाठी पण चांगली आहे. जर तुमचा मुख्य उद्देश मांस उत्पादन असेल तर बोर जातीचा विचार नक्की करा, कारण ही जात वेगाने वाढते आणि तिचे वजन जास्त होते. त्याच्यामुळे जास्त फास्ट आपल्याला जर उत्पादन पाहिजे असेल तर आपण बोर पण निवडू शकता. आता दुसरी गोष्ट, हे झाले आपल्या शेळ्यांच्या जाती आपल्या महाराष्ट्रामधल्या. आता याच्यामध्ये शेळी खरेदी करताना ती निरोगी असेल, तिची त्वचा चमकदार असेल आणि त्या सक्रिय असतील याची खात्री करा. अशाच पद्धतीचे मित्रांनो शेळी खरेदी करताना करावी. आता याच्यामध्ये चारा नियोजन कसं करावं, चारा
कटिंग मशीन असावी, हिरवा चारा असावा, सुका चारा असावा, शेळ्यांना पाणी व्यवस्थित असावं. आता शेळीपालनातील सुमारे 60 ते 70% खर्च हा खाद्यावर होतो. त्यामुळे मित्रांनो आपल्या स्वतः चारा असणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये मक्का, मेथी घास, दशरथ घास, शेवरी, सुबाबुळी यांचासुद्धा आपण समावेश करू शकता. सुक्या चाऱ्यामध्ये सुका चारा, कडबा कुट्टी, तूर काड किंवा सोयाबीन भुस्सा यासारखे आपण तूर भुस्सा मित्रांनो हा आपण चारा देऊन शेळीपालनाची आपली चांगली सुरुवात करू शकतो. तर मित्रांनो आता हे नुसतं चारा केवळ शेळ्यांना चारा देऊन चालणार नाही, तर शेळ्यांना जलद वाढीसाठी पशुखाद्य खूप चांगलं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही मक्काचा भरडा, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, गव्हाचा भरडा, मक्याचा भरडा, मिनरल मिक्सचर, खनिज मीठ आणि चाटण वीट यांचासुद्धा समावेश असणं खूप गरजेचं आहे. आता हे झालं मित्रांनो शेळ्यांच्या चाऱ्याचं, खाण्याचं, पिण्याचं सर्व नियोजन. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्या शेळ्यांचा हा जो व्यवसाय आहे तो एक नाजूक आणि महत्त्वाचा भाग आहे. जर आरोग्य व्यवस्थापन बरोबर नसेल तर हे मोठे नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवरती लसीकरण. मग त्याच्यामध्ये PPR असेल, लाळ्या खुरकूत असेल आणि घट्टसर्प असेल, FMD, PPR. तर ह्यासारख्या धोकादायक आजारांपासून वाचण्यासाठी मित्रांनो आपल्याला शेळ्यांचं लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. ते पण आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे लसीकरण आपल्या शेळ्यांचं करून घेऊ शकता. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंत निर्मूलन. दर 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही जर शेळीपालन चालू केलं असेल तर या जंताचे ढोस या शेळ्यांना पाजणं खूप गरजेचं आहे. साधारणपणे 3-4 महिन्या म्हणून प्रत्येक शेळीला जंतनाशक देणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याने जे खाल्ले त्याच्या अंगाला म्हणजे चांगलं अंगी लागेल म्हणून दर 3 महिन्यांनी शेळ्यांना हे जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे. तर आता मित्रांनो शेवटचा टप्पा आहे. तर शेतकरी मित्रांनो शेळीपालन सुरू करण्यासाठी भांडवल लागते, पण सुदैवाने आपल्याकडे जर भांडवल नसेल तर मित्रांनो सरकार या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्र शासनाची राज्य यशवंतराव होळकर महामेश योजना किंवा मग नाबार्ड मार्फत मिळणारे कर्ज आणि अनुदान याची माहिती तुमच्या तालुक्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून नक्की तुम्हाला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो आज आपण नवीन शेळीपालन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व टप्प्यांची माहिती घेतली आहे. हा व्यवसाय संयम आणि कष्टाचा आहे, पण जर योग्य नियोजन आणि तांत्रिक ज्ञानाने जर केला तर हा तुम्हाला लाखोचे उत्पादन देऊ शकतो. तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या इतर मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या आपल्या कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जवान जय किसान.